धाराशिव किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा कटला फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण साहित्य पाहूया। 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, 1 वाटी बारीक गरा घेतलेला आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं। आपण आता माशांना हळद, लिंबाचा रस आणि मीठ लावून घेऊया आणि एक अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवायचं। दोन चमचे लिंबाचा रस टाकणार आहे। सगळ्या माशांना लावून अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवून घेऊया। बघू शकताय मासे हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवले होते। आता ह्याला अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट लावून घेणार आहे। गावाकडच्या पद्धतीने मी हे मासे बनवायला लागलेले आहे। आता या प्रकारे आपण सगळ्या माशांना अद्रक लसूण पेस्ट लावून घेऊया। आता आपण बनवणार आहोत फिश फ्राय मसाला। हे 2 मोठे चमचे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि लिंबाचा रस। आता हे सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया। हे सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता टाकणार आहे पाणी थोडंसं। या पद्धतीने हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण सगळ्या माशांना लावून घेऊया। माशांना हळद लसूण कोथिंबीर पेस्ट लावून 15 मिनिटे झालेले आहेत। आता मी ह्याला मसाला लावून घेणार आहे। मसाला जास्त पण लावायचा नाही, असा पातळ पातळ थर द्यायचा। अशा पद्धतीने मसाला लावून घ्यायचा। आता आपण मासे फ्राय करण्यासाठी रव्याचं कोटिंग तयार करून घेऊया। 1 वाटी बारीक गरा घेतलेला आहे, 1 चमचा फिश मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही, आता आपण आधी पण मीठ लावून घेतलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला लावलेल्या माशांना आपण कोटिंग लावून घेऊया। जास्त प्रेस करायचं नाही, वरच्या वरच्या हातानेच प्रेस करायचं। तेल लावून घेतलेलं आहे मी। आता आपण मसाला लावून घेतलेले मासे फ्राय करूया। तवा आपला गरम झालेला आहे, गॅस मी बारीक केलेला आहे। आपण बारीक गॅसवरच मासे फ्राय करून घेणार आहोत। दोन मिनिटं खालची बाजू चांगली तळून घ्यायची आणि नंतर मग 2 मिनिटांनी पलटी करायची। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण पलटी करून घेऊया।
मस्त असे सुटसुटीत मासे झालेले आहेत, तव्याला चिटकलेले नाही आहेत आपले मासे. बघू शकताय मासे आपले चांगले असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण सर्व मासे असे तळून घेणार आहोत. तयार आहे आपली मच्छी फ्राय रेसिपी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.